हा बघा सुदर्शन सेतू नवीन बांधलेला आहे. आता जास्त एक थोडे दिवस झाले ओपन होणे. आधी बोटीने जावं लागत होतं सगळ्यांना. आता ज्यांच्याकडं गाडी आहे ते गाडीने सुद्धा आता तुम्ही डायरेक्ट बेट द्वारकेला जाऊ शकता. तुम्ही ज्यांना बोटीने जायचं त्यांनी बोटीने जाऊ शकता, ज्यांना गाडीने जायचं त्यांनी गाडी पण घेऊन शकता. मित्रांनो, आता आपण सुदर्शन सेतू हे जो नवीन बांधण्यात आलेला आहे आत्ता काही दिवसापूर्वी चालू करण्यात आला आहे. तर मस्त वाटतं याच्यावर प्रवास करताना. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत बेट द्वारका येथे. इथे आपल्याला द्वारकाधीशाचं मेन मंदिर पण आहे आणि त्या सोन्याची द्वारका कशी होती त्या म्युझियममध्ये दाखवण्याचा प्रयत्न आहे. आपण बघू, इथे 40 रुपये देऊन तिकीट आहे. ते 40 रुपये तिकीट काढून आपण पुढे आतमध्ये जाऊ शकतो. 2 मजल्याचं म्युझियम आहे. पूर्ण म्युझियम छान आहे, बघण्यासारखं आहे. तर चला दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, आता आपण बेट द्वारकेला आलेलो आहोत. जिथून द्वारका ही बुडली होती ती द्वारका जसे तसे जी सोन्याची नगरी म्हणून ओळखली जाते ती सोन्याची नगरी आज म्युझियममधून आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे बघा, पूर्ण म्हणजे स्टार्टिंग तिथून होतो. मागून स्टार्टिंग होतो श्रीकृष्णाचा जन्म कारागृहामध्ये. तिथून नंतर मग पूर्ण स्टेप बाय स्टेप पूर्ण दाखवत आलेत. म्हणजे बाबा कंसमामाचा वध असू दे किंवा धनुचा सूरचा वध असू दे.
हे आपले संत तुकाराम महाराज. कश्यप ऋषी. हे ते 4 धाम: बद्रीनाथ, जगन्नाथ धाम, रामेश्वरम धाम आणि आहे द्वारकानाथ धाम. सोन्याची नगरी द्वारकाधाम म्हणजे बंद सध्या दर्शनासाठी.
तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत मुख्य द्वारकाधीश मंदिर येते. तर हे बघा इथं मागं मंदिर आहे, हे आजूबाजूचा परिसर बघा, जुन्या एकदम पडीक वाडे वगैरे आहेत, नंतर मागं पण आहेत, मागे आहेत. आणि मागंच आपण आता तो म्युझियम बघून आलो. आता आपण इकडे हे बघणार आहोत आणि जर टाईम भेटला तर आपण फेरी पण घेऊ, जो बोटिंगचा आनंद आहे तो पण घेऊ जर टाईम असेल तर. मित्रांनो आता आपलं मेन द्वारकाधीश यांचं दर्शन झालं मंदिरातून. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जिथं कृष्ण आणि सुदामा यांचं भेट झाली त्या जागेतसुद्धा आपल्याला दर्शन झालं. आणि त्या भेटीवरनं त्या जागेला बेट द्वारका म्हणलं जातं असं इथल्या एका पुजारीने सांगितलं. तर छान वाटलं भेटून. सकाळपासून जे मी फिरत होतो त्याचा आता चीज झाला सुरू वाटत आहे मला. तर मन एकदम प्रसन्न झालं आणि ऐकताना आणि बघताना एकदम अंगावर शहारे येत होते माझ्या. तर छान वाटलं अगदी मनापासून. तर प्रत्येकाने एकदा तरी तिथं यावं असं मी आग्रह करतो सगळ्यांचा. प्रसन्न वाटलं मला, एकदम अंगावर शहारे येत होते एकदम. अजून सुद्धा बोलताना सुद्धा अंगावर शहारे आलेले माझ्या हातावर वगैरे मग दाखवतो. हे बघा अंगावर शहारे यायला लागलेत माझ्या. की एकदम मन प्रसन्न झालं. सकाळपासून तिथं जेवढं फील नाही झालं पण इथलं दर्शन घेतलं एकदम मला असं एकदम फील झालं की आपण खरंच काहीतरी पुण्य केलं म्हणजे झाल्यापासून. तर हे बघा, तर आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे तर आपण त्यासाठी आतलं सुरू नाही केलं. तर इथं तुम्हाला बॅग आणि मोबाईल इथं जमा करा होतं बाहेर. ते जमा करून तुम्ही इथून जाऊ शकता आतमध्ये तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती पण मिळते इथं पुजाऱ्यांकडून. तर बाकी सर्व देवदेवतांच्या इथं छोट्या छोट्या मंदिरात. आणि महत्त्वाचं म्हणजे मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम चालू आहे. बऱ्यापैकी झालं आहे मंदिरात. मेन मुख्य मंदिराचं जीर्णोद्धार झालं आहे. बाकी आजूबाजू छोट्या छोट्या मंदिराचं जीर्णोद्धार चालू आहे. ते काही दिवसात होऊन जाईल. तर छान वाटलं. तर हा व्हिडिओ मी इथं समाप्त करतो. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला नक्की कमेंटद्वारे कळवा. तर भेटूया कशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आता मी निघत आहे मित्रांनो इथून. तर निघता मंदिर परिसरातील आजूबाजूचा परिसर फेरफटका मारून मी निघत आहे. न्यू बांधायला पूल होता जो सुदर्शन सेतू म्हणून आहे. तो पुलावरील लाईटिंगचा मी मनमोहक दृश्याचा आस्वाद घेत मी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. तर भेटूया कशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.